नमस्कार मित्रांनो, मी रवी गबाले आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण नाही ना रानामध्ये आलो आहे. तर आमच्याकडे खूप करवंदे लागले, तर आपण त्याची एक जबरदस्त चटणी बनवणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण निघालो तर घराच्या थोडंसं वरती आलो आहे. तर आपल्याला इथून खूप लांब जायचे, कारण का इकडे वर एक विहीर आहे. त्या विहिरीपाशी जायचे आपल्याला. तिथं भरपूर करवंद. तर मित्रांनो, आता आपण जागेवरती पोहोचलो आहे. बघा वरती ना भरपूर करवंद आहेत. त्याचे आपण एक वाटी आणली, त्या वाटीमध्ये आपल्याला ना करवंद तोडायचे. पिकायला टाइम आहे का एवढी वाटी तर हमकाच भरणार तिथे का नाही, कारण का भरपूर करवंद भेटलं. चला आपण करून घेतो. किती बघ ना. हळू 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 ऊन पण जबरदस्त झालंय रे. किती करवंद तिकडे पण. आता आपण आता आहे ना तोडून घे. तर मित्रांनो, आता आहे ना आपण करवंद तोडूया. चला. तर चला मित्रांनो, आपण आता एवढी वाटीभर करू, वाटीभर अर्धी वाटी तोडू, नंतर भेटूया. पुढे व्हिडिओ बघायला भेटेलच तुम्हाला. तर मित्रांनो, आपली करवंदे झाली तोडून. बघा आपण एवढी करवंदे तोडले, बघा किती मोठा लेतात. तर आता आपण ना डायरेक्ट विहिरीकडे जाणार आहे. ही करवंद आधी आपण धुवून घेऊ, नंतर रेसिपीला सुरुवात करू. तर चला. तर मित्रांनो, आता आपण जागेवरती पोहोचलोय. पाणी घेऊन आले आपण. इथे वरती विहीर आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला एक करवंद ना धुवून घ्यायचे. सफेद सफेद ते चिकन नाही का. खलबत्ता घेऊन आले. बारीक करायचे थोडीशी आपल्याला. अख्खी बारीक करून घ्यायचे आपल्याला थोडी. तर बघा कसे केले आपण बारीक. ते परत आपल्याला थोडीशी देऊन घ्यायचे. त्यांचा हा रस आहे ना, पाणी गाजते ते आपले बघा चिकन नाही. त्यातल्या बिया पण थोड्या. तर आपल्याला आहे ना हे ना त्याच्यात टाकून घ्यायचे डबल. आता मसाले टाकून घ्यायचे. मिरची, धना पावडर थोडीशी टाकू आपण नाही. हळद आहे. बसले नको. हळद, मीठ आपण एवढंच टाकू, खलत नाही. हा चिकन मसाला. तरी आता आपल्याला आहे ना मिक्स करून घ्यायचे थोडंसं असं ठेसून.
कसे झाले. मस्त चल भेटली आपली आता का नाही. आपण तेल टाकू याच्यात. हे ना हे तेल तापले आपलं चांगलं तर हे टाकून घेऊ याच्यात. याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊ. थोडं टाकले. बस बस आहे केलं. 5-10 मिनिटांमध्ये उठून थोडंसं सूप करा. तर मित्रांनो आता आपण झाकण काढून बघू झालंय का आपलं. हे कसं झालंय. त्याच्या खालची इस्तू सगळी येली ना. इझिली अख्खी आहे. अरे जबरदस्त. उतरून घ्या आता. टेस्ट करून बघणे कशी झाली. तर मित्रांनो आता आपण एवढी घेतली टेस्ट करायला, कारण आपण आता ना भाकरी बिकरी सगळं पॅक केलं तर पण ते जरा घाईत आलो ना त्यामुळे विसरून आलो आहे. तर आपण आता टेस्ट करून बघूया कशी झाली. तर मित्रांनो आपल्या इकडे ना कोणाला जर अशी रेसिपी करता येत नसेल तर माझ्या चॅनलवर ही रेसिपी पहा आणि नक्की अशी रेसिपी करून पहा. कशी लागते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकर अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.